नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जे 15,000 रुपये मिळणार आहे ही न्यूज सध्या सर्वच सोशल मीडिया तसेच यूट्यूबवरती व्हायरल होत आहे। पण ते 15,000 रुपये तुम्हाला कशा प्रकारे मिळणार आहे ह्या विषयी तुम्हाला सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामधील 12,000 रुपये हे तुम्हाला आधीच मिळत होते, त्यामध्ये 3,000 रुपये वाढ करण्यात आलेली आहे। ती कशा प्रकारे करण्यात आलेली आहे हे सर्व तुम्ही या व्हिडिओद्वारे पुढे जाणून घेणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला 6,000 रुपये PM किसान सन्मान निधी या योजनेतून मिळतात आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून तुम्हाला 6,000 रुपये मिळतात। तर PM किसान योजनेद्वारे 6,000 प्लस नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेद्वारे 6,000 रुपये असे दोन्ही मिळून 12,000 रुपये तुम्हाला आतापर्यंत मिळत होते। तसेच आता यामध्ये बदल करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 3,000 रुपये वाढवून देणार अशी माहिती ते प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगत होते। असे मिळून तुम्हाला 15,000 रुपये तुमच्या बँक खात्यावर वर्षाकाठी तुम्हाला मिळत राहतील। चला तर देवेंद्र फडणवीस आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री काय म्हणाले ते पाहूया। आज किसान सन्मान योजनेच्या 19व्या हप्त्याच्या वितरण प्रसंगी मोदीजींनी ज्यावेळेस किसान सन्मान योजना सुरू केली त्यावेळी काही लोकांनी टीका केली, पण आज शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणारा पैसा हा अडीअडचणीला त्याला कामाला येतो। आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या 6,000 रुपयाबरोबर महाराष्ट्राचं सरकार देखील 6,000 रुपये देतं आणि लवकरच आपण हे 3,000 रुपये त्यात अजून वाढ करणार आहोत, म्हणजे वर्षाला 15,000 रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील। आम्ही शेतकऱ्यांच्या प्रति पूर्णपणे समर्पित त्या ठिकाणी आहोत आणि अशाच प्रकारे शेतकऱ्यांचा विकास होत राहावा अशा प्रकारचा आमचा प्रयत्न असेल। भागलपूरला माननीय प्रधानमंत्री मोदी पोहोचलेले आहेत, त्यामुळे मी जाता जाता पुन्हा एकदा सर्व शेतकरी कंपन्यांचं ज्यांचा सत्कार झाला त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो। आमच्या कृषी विभागाचं विशेष अभिनंदन करतो की अतिशय चांगलं काम आज कृषी विभाग आपला करतोय, ज्याच्या माध्यमातून या सगळ्या योजना आपल्यापर्यंत पोहोचतायत। याहीपेक्षा चांगलं काम भविष्यात ते करतील ही मला अपेक्षा आहे। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद।